एसटी कर्मचारी सातत्यानं त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे आणि वारंवार आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय। पाठपुरावा करत असताना राज्य सरकारबरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या। हे जे एसटी महामंडळाचे एमडी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे। त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाच नाही। पगारावरती किती खर्च होतो, आता 7व्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एसटी कर्मचाऱ्याला द्यायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे, त्याच्याकडे काही नाही आहे। त्यांना फक्त रडायचं नुसतं, एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो, माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिलाय आहे राज्य सरकारला की एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे। या पहिल्या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे जे एमडी आहेत कुसेकर, माधव कुसेकर, त्यांनी काय सांगितलं की एसटी महामंडळाला महिन्याला 410 कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे। किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात, किती अधिकारी चुकीच्या पद्धतीने सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही। माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय 410 कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो, मी एक डिटेल काढलं तर 347 कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झालाय। त्यामध्ये 30 कोटी ओव्हरटाईम आहे, म्हणजे 30 कोटी जर वजा केलं तर 317 कोटी होतं। कुसेकर काय म्हणतोय 410 कोटी रुपये पगारावरती जातात। मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही। कुसेकर जे 410 कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवा, म्हणजे आम्ही 7व्या वेतनाबरोबर जातोय। त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे, फॉर्म्युला दिलाय आम्ही कशा पद्धतीनं गेलं पाहिजे। हे बघा, ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे। हे जे सगळे कर्मचारी आहेत, स्वच्छकला 14,410 हा पगार आहे आणि राज्य सरकारकडे चालू आहे 15,300, 890ची तफावत आहे। नंतर परिचर, इशाराकार, खलासी, सुरक्षा रक्षक, चपरासी त्यांना 15,740 हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक आणि 16,600 हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे। तिथं 860ची तफावत। असं सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिलाय। राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिलाय ना। आता 50 कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती। या राज्यामध्ये 1 ते 10 वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी 45% आहेत, म्हणजे 40,000 कर्मचारी आहेत। त्यांना किती वाढ द्यायची? 11 ते 20 35% म्हणजे 31,000 कर्मचारी आहेत, त्यांना किती वाढ द्यायची? आणि 20 ते 30 वर्ष 6,500 कर्मचारी आहेत, यांची किती वाढ आहे सगळं दिलंय। राज्य सरकारने हे मान्य पण केलं, परंतु महिना झाला त्याच्यावरती भूमिका होत नाही। माग वारी होती 17 तारखेला, तेव्हा आमच्या सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ। राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूरला येतात, जर सगळे एसट्या जाग्यावरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल। परत त्यांना पुढे गणपती आहे, याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या। अजून निर्णय नाही। आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत, 5% कर्मचारी आज संपावरती आहेत, पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे। आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेत अशाचा भाग नाही, पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होतं। खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते, रडायचं। अरे मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली। 50% महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर एसटी नफ्यामध्ये आली आहे। माझ्याकडे आकडेवारी आहे, तुम्ही बघा। 2022-23ला 1,575 कोटी सरकारनं सवलतीचे दिलेले आहेत आणि 23-24ला 4,137 कोटी सरकारनं सवलतीचे दिलेत। जर सरकार सवलतीचं 4,137 कोटी म्हणजे 2,500 कोटीची तफावत आहे वर्षाला, मग तुम्हाला पगार वाढ करायला काय अडचण आहे? एवढं सगळं असताना तुम्ही 50-60 कोटी रुपये वाढवू शकत नाही। सरकारनं ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा। बैठक घेतली, बैठकीला बोलावलं, मलाही फोन आले होते, सदाभाऊंना फोन आला, बैठकीला उद्या या। माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेत आहेत, तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे, संपावर कुणी जाणार नाही. पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील. महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही आमची भूमिका नाही. अरे पण एसटीला जर मिळत असेल, तुम्ही इकडे भ्रष्टाचार अधिकारी इतके करताय, त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही. मी पुराव्यानिशी बोलतोय. हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलंय एसटी महामंडळाच्या एमडीनी, अरे रडायचं किती रडायचं. जेव्हा आम्ही मागे आंदोलन केलं तेव्हा पण म्हणायचं एसटीला तोटा आहे, आणि आता एवढा नफा झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एसटीला तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल, आणि आज उद्या गणपती 7 तारखेला येत आहेत आणि एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे, हे काही कुणी आम्ही आंदोलन पुकारलं नव्हतं, किंवा जी कृती समिती आहे त्यांनीही संप पुकारला नव्हता. कृती समितीचं धरणे आंदोलन आहे. पण महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेले. 30-35 डेपोमध्ये आता आंदोलन सुरू आहे. तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा. सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील, आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. अधिकारी ज्या पद्धतीनं तफावत चुकीची माहिती देत आहेत, याच्यामुळे म्हणजे सरकार तुमचं संपाची मागणी तुम्ही आज सगळ्यांना आवाहन करताय, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या संपाला सामोरं जावं लागतंय असं म्हणायचं. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपाला सामोरं जावं लागतंय. अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या की कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आणि याच्यावरती निर्णय घेऊन टाका. निर्णय घेतला नाही. आज ही संपाची वेळ झाली नसती ना. आज सरकारची बदनामी कुणामुळे झाली? या अधिकाऱ्यांच्यामुळं. तुम्ही नुसतं सगळा ग्रीन सिग्नल दिलेला असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उदय सामंतांनी ग्रीन सिग्नल दिल्याच्या नंतर सुद्धा निर्णय का नाही झाला? आज लोक संपावरती गेलेत, आज आंदोलन सुरू आहे, आज राज्यामधली परिस्थिती तुम्ही बघताय. आणि मग आम्ही भूमिका अशी घेतली, जर राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केल्याच्या नंतर सुद्धा जर निर्णय होत नसेल, मग आम्ही सरकारमध्ये असलो तरी काय आम्हाला फिकीर नाही. आम्ही लोकांच्या बरोबर राहू, आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहू, कारण बोलणं आम्हाला खावं लागतं ना. आम्ही मागे कर्मचाऱ्यांची भूमिका घेतली, कर्मचाऱ्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभा राहिलो. आम्हालाही लोक टीका करतात समोर. म्हणून आज आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. आम्ही या एसटी कर्मचाऱ्यांनी जो उत्स्फूर्त बंद पुकारलेला आहे, संप पुकारलेला आहे, त्या संपाच्या सोबत आम्ही आहोत. आणि सरकारनं तात्काळ यावरती निर्णय घ्यावा. बाकीच्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या नंतर बघू, पण आता त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्ही जो फॉर्म्युला त्यांच्याकडे दिला आहे, किंवा आणखी काही वेगळा फॉर्म्युला सरकारकडे असेल तर त्यांनी सरकारने आज घोषित करावा, उद्या घोषित करावा, म्हणजे एसटी कर्मचारी संपावरती जाणार नाही. पडळकर साहेब, मुळात तुमचा जो प्रश्न आहे की व्यवस्थापकीय संचालकांसंदर्भात, व्यवस्थापकीय संचालकांच्या कारणानं किंवा त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज संपाची वेळ आली आहे कर्मचाऱ्यांवर, असं वाटतंय का? व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांनी जी माहिती मागच्या मीटिंगमध्ये दिली ती किती गंभीर बाब आहे सांगा ना. त्यानं ऑन पेपर दिलं की 410 कोटी रुपये या राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या पगाराला जातात. मी हे पगारपत्रक घेऊन आलोय, हे काय मी काही लिहिलेलं नाही आहे. या पगारपत्रकामध्ये 347 कोटी टोटल पगार झालाय, आणि त्यामध्ये 30 कोटी ओव्हर टाइम आहे. म्हणजे पगार किती होतोय? 317 कोटी. सरकारवरती आता बोजा पडायचा प्रश्नच नाही ना. जर तुमचा व्यवस्थापकीय संचालक म्हणतोय की आम्हाला 410 कोटी रुपये महिन्याला खर्च होतात, आमचं साधं सोपं म्हणणं आहे की 410 कोटीचा आमचा 7व्या वेतनाप्रमाणे आम्हाला पगार मिळू शकतो. तुम्हाला काय वाढवायची गरजच नाही ना. तुमचा एमडी तुम्हाला देतोय ना की 410 कोटी महिन्याला खर्च होत आहेत, आणि मुळामध्ये खर्च किती होतोय? 317 कोटी. तफावत कितीची आहे तुम्ही बघा, 93 कोटीची तफावत आहे. अरे 93 कोटी लागत नाहीत, अजून 50-60 कोटी रुपये तुम्ही दिले तर आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आमच्या एसटी कर्मचाऱ्याला पगार मिळतोय. हे जे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे ह्या अधिकाऱ्यांचा, आणि त्याच्यावरती कुणाची वचक नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे 410 कोटीचं मागच्या मिटिंगमध्ये एमडीने दिलंय तशा पद्धतीनं तुम्ही पगार उद्यापासून लागू करा, विषय संपला. पण आता एसटी कर्मचारी मागणी करतायत की भाजपनं आंदोलन केली होती, त्यांनी आंदोलन करून पण मग विलीनीकरण का झालं नाही? हे बघा, राजकारणात जायची आवश्यकता नाही. आज तुम्ही किती टक्के बंद आहे तुम्ही सगळे माहिती घेतलेली आहे, तुमच्याकडे माहिती आलेली आहे. एसटी कर्मचारी सोबत आमच्याच आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत, म्हणून ते आमच्याकडे पाठपुरावा करतात. आणि सरकार आल्याच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सदाभाऊनी मी जेवढा पाठपुरावा केलाय, जेवढा बैठका घेते तेवढं कुणीच घेतलेलं नाही. अनेक जाचकाठी आम्ही कमी करून घेतल्या राज्य सरकारकडून, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून. आता आमचं म्हणणं असं आहे की जर उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती जात असेल तर हे फेल्युअर कुणाचं आहे? हे या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं, निर्णय घ्यायला पाहिजे होता. सरकारने त्यांना सूचना देऊन 1 महिना झाला तरी सुद्धा त्यांनी याच्यावरती निर्णय घेतलेला नाही. आणि त्यामुळे आज रात्रीपासून सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय, आम्ही तुमच्याबरोबर ताकदीनं उभे आहोत. तुम्ही आजपासून चक्काजाम करून टाका. एसटीला जोपर्यंत पगारवाढ मिळत नाही
आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं वेतन त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपण संपावरती जाऊ. बरं, विलनीकरणाच्या मागणीवरती अजून एक बघा, विलिनीकरण हा विषय वेगळा. विलिनीकरण हे करता येत नाही. हा विषय एसटी कर्मचाऱ्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतं ते एसटी कर्मचाऱ्याला मिळणं हा आता पर्याय सरकारच्या पण समोर आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण समोर आहे. त्यामुळे विलिनीकरण हे महामंडळ होऊ शकत नाही. याच्याबाबत क्लिअरिटी जे कायदे आहेत त्या पद्धतीनं ते विलिनीकरण होत नाही. तर याच्याबाबत क्लिअरिटी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे. थँक्यू सर.